मध्ये कत्तलखान्यावर एलसीबीचा मोठा छापा, 15 लाखांचा मुद्देमाल जप्त, 3 आरोपी ताब्यात. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगरमधून एक मोठी बातमी समोर येते. संगमनेर शहरातील जमजम कॉलनी भागात सुरू असलेल्या एका अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्रीच्या सुमारास मोठा छापा टाकलाय. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल 15,85,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून 3 आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले, तर 6 आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झालेत. संगमनेर शहर हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना जमजम कॉलनीतील एका मोकळ्या जागेत गोवंशीय जनावरांची निर्दयीपणे कत्तल करून गोमांसाची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने तात्काळ घटनास्थळी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 3100 किलो गोमांस, एक पिकअप गाडी, 4 मोबाईल आणि कत्तलीचे साहित्य असा एकूण 15,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अब्दुल नूर जब्बार कुरेशी, इमाम हुसेन शेख आणि अहमद फारून शहा या तिघांना अटक करण्यात आली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता आणि प्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, संतोष मुटकुळे, महादेव गुट्टे, गणेश लोंढे, विजय पवार, योगेश कर्डिले, बाळासाहेब गुंजाळ, उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.